हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, लग्न झालेल्या मुलींसाठी साडी हा खूप आवडीचा विषय असतो. कारण आता हल्ली आधीच्या काळासारखे आधीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या घरामध्ये देखील साडी नेसायच्या, परंतु आता मुली साडी नेसत नाही. त्यामुळे जेव्हा कार्यप्रसंग असतो तेव्हा साडी नेसल्या जाते आणि मग हा साडी नेसण्याचा खूप आवड आपल्याला राहतो, कारण आपण नेहमी नेसत नाही. आणि मग कार्यप्रसंगामध्ये कुठल्या साड्या नेसावा हे देखील आपल्याला कधी कधी मग कळत नाही. काही मुलींना काठपदराच्या साड्या, हेवी साड्या अजिबातही आवडत नाही. मग तशांसाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना काठपदराच्या साड्या आवडत नाही तर अशा या 3 साड्यांची ट्रेंड सध्या खूप चालू आहे, जी तुम्ही लग्नामध्ये नेसू शकता. तुमच्या कितीही जवळचं लग्न असेल तर लग्नामध्ये देखील तुम्ही हे 3 पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता. तसेच कुठल्याही प्रोग्राममध्ये हे पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता. काठपदराच्या साड्याऐवजी या 3 साड्या तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही या कुठल्या साड्या आहेत ते पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण दररोज मी तुमच्यासाठी फॅशन आणि ट्रेंडिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळावं त्यासाठी सबस्क्राईब नक्की करावे. लग्न समारंभाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि आपण साडी खरेदी करायला जात असताना या 3 साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्यातली पहिली साडी आहे ऑर्गॅन्झा पॅटर्न. ऑर्गॅन्झा पॅटर्नमध्ये खूप हेवी साडी खूप सुंदर दिसते आणि लग्न सोहळ्यामध्ये आणि कितीही जवळचं, अगदी तुमच्या बहिणीचं भावाचं लग्न असेल त्यातही तुम्ही ही साडी घालून उठून दिसू शकता. ऑर्गॅन्झा पॅटर्न साडी ही खूप सुंदर साडी ही आपल्याला रॉयल लुक देतं. ऑर्गॅन्झा पॅटर्नमध्ये अनेकसे रंग आहे जे खूप आकर्षक आहे. यामध्ये फेंट रंग आणि डार्क रंग हे दोन्ही रंग खूप सुंदर दिसतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रंग हा सिलेक्ट करू शकता. ऑर्गॅन्झा पॅटर्न साडी घेत असताना जवळचं लग्न असेल तर थोडी हेवी घ्या, थोडी कॉस्टली साडी घ्या, जेणेकरून तुम्हाला ती लुक बेटर देईल. ऑर्गॅन्झा पॅटर्न साडीमध्ये जो काही बॉर्डर असते ती खूप सुंदर असते. यावरती टिकली वर्क असतो आणि हे स्टोनवर टिकली वर्क खूप सुंदर दिसतं. तसेच ऑर्गॅन्झा पॅटर्न साडीमध्ये जो कलर असतो हा देखील खूप आकर्षित असतो आणि ही नेसायला देखील हलकी फुलकी असते. अगदी दिवसभर तुम्ही वेअर करून कामं देखील करू शकता. म्हणून ऑर्गॅन्झा पॅटर्न साडी तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरं आहे ते म्हणजे टिश्यू कॉटन साडी. टिश्यू पेपर कॉटन साडी हे खूप आता ट्रेंडमध्ये चालू आहे. टिश्यू पॅटर्न कॉटन साडी जी आहे तर ही टिश्यू पेपर साडी खूप सुंदर दिसते आणि खूप हेवी लुक तुम्हाला देतं. तसेच ही रॉयल लुक देखील देतं. या साडीमध्ये जो काठपदर असतो हा खूप सुंदर असतो. याचा काठपदर हा वेगळा असतो आणि यामध्ये जे काही वर्क असतं, यामध्ये प्रिंटेड वर्क दिलेलं असतं, हे देखील खूप आकर्षक लोकांना दिसतं आणि हा थोडं एक हटके आणि वेगळा पॅटर्न दिसतो. नेहमी तेच कलर आणि तेच त्या पॅटर्न घालण्याऐवजी टिश्यू पेपर कॉटन साडी तुम्ही नक्की वेअर करा. तुम्ही खूप छान दिसाल आणि अगदी 10 लोक तुम्हाला विचारतील की ही कुठल्या पॅटर्न साडी आहे. त्यानंतरचा तिसरा आहे ते म्हणजे प्रिंटेड साड्या. यामध्ये प्रिंटेड आणि जे कटवर्क आहे हे असतं. प्रिंटेड साड्यांमध्ये, कटवर्क साड्यांमध्ये ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. कटवर्कमध्ये ह्याचा जो पॅच असतो म्हणजे याचे जे कटवर्क असतात त्याला जे काही बॉर्डर असते ते खूप सुंदर आकर्षक दिसते. तसेच यामध्ये देखील वेगवेगळे प्रकारचे रंग आहे जे तुम्ही नक्की तुमच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता. कटवर्क साड्यांमध्ये जे स्टोनचे डिझाईन असतात हे खूप सुंदर दिसतात, तसेच सिंपल असतात. हा जो आहे हे सिल्क पॅटर्न साडी राहते तर ही आपण दिवसभर वेअर करून राहू शकतो. तुम्ही जाड आहेत किंवा पतले आहात तरीही तुम्हाला हे शोभून दिसते. कटवर्क साडीमध्ये जो पदर असतो हा देखील कटवर्कचा असतो आणि यामध्ये जे प्रिंट असते हे देखील खूप फॅब्युलस दिसते. त्यामुळे तुम्ही कटवर्क साडी जी आहे ते नक्कीच ट्राय करू शकता आणि प्रिंटेड साडी देखील खूप सुंदर दिसते. फक्त या साड्या घेताना थोडी हेवी कॉस्टली घ्या, म्हणजे तुम्हाला ते खूप छान आणि त्यामध्ये कलर देखील खूप सुंदर येतात. तर तुम्ही काठपदराच्या साड्याऐवजी या 3 प्रकारच्या साड्या जर तुम्ही ट्राय केल्या तर नक्की तुम्हाला रॉयल लुक मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.